आपल्याकडे अशोकाच्या झाडाला फार जास्त महत्त्व आहे. अशोकाचं झाड म्हटलं दारामध्ये असलं तरी त्याला शुभ मानलं जातं किंवा घराच्या आजूबाजूला तुम्ही अशोकाचं झाड अगदी लावू शकता आणि ते शुभ मानलं जातं. तर आता त्याच अशोकाच्या झाडाचा एक छोटासा उपाय तुम्हाला सांगते. घरामध्ये जर का पैसा टिकत नाहीये, पैसा येतो पण तो स्टोअर होत नाही, लक्ष्मी ही चंचल असते, ती सारखी फिरत असते, किंवा एकटी जर लक्ष्मी आली तर ती घुबडावर बसून येते, त्यामुळे ती स्थिर राहत नाही, तिला स्थिर करावी लागते. तर त्या लक्ष्मीलाच म्हणजेच पैशाला स्थिर करण्यासाठी एक उपाय आहे. अशोकाच्या झाडाचं जे खोड आहे त्या खोडाची एक एवढी इंच 2 इंच साल एखाद्या सुरीनी किंवा एखाद्या शस्त्राने ते खुरप्याने वगैरे तुम्ही ती काढून आणा आणि ती तुम्ही जिथे रोज पूजा करता, म्हणजे तुम्ही देवघरामध्ये तुमच्या देवघरात पण तिला ठेवू शकता, तुमचं एखादं वेगळं अनुष्ठान मांडलेलं असेल त्या अनुष्ठानाच्या तिथे पूजेच्या जागेवरती तिला ठेवायची आहे आणि दररोज देवांबरोबर तिची पूजा करायची आहे. जशी आपण देवांची रोजची पूजा करतो तशी तिची पूजा करायची आहे. बघा, जितकी जितकी त्या सालीची पूजा होत जाईल तितकं तितकं तिच्यामध्ये देवत्व प्राप्त होईल आणि घरामध्ये आलेला पैसा हा तुमचा सेव्ह होत राहील. कधीही घरामध्ये पैशाची कमी तुम्हाला जाणवणार नाही. कुठून ना कुठून तरी मार्ग मिळेल, कुठून ना कुठून तरी तुमची पैशाची व्यवस्था होईल, पण पैसा नाही असं होऊ शकत नाही. तर हा उपाय अतिशय रामबाण आहे, करून बघा आणि तुमचे अनुभव मला जरूर कळवा. व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात तेही मला जरूर सांगा.